हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीजर प्रसिद्ध. गर्जना ठाकरेंची असा विशेष उल्लेख असल्यानं मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण. आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या. धनंजय मुंडेंची पक्षश्रेष्ठींकडे मागणी, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सकारात्मक प्रतिसाद. मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा, अजितदादाचा कार्यक्रम झाला. धनंजय मुंडेंना रोजगार हमीच्या कामावर पाठवा, जरांगेंचा खोचक टोला. तर संतोष देशमुखांच्या आत्म्याचा विचार करा, आव्हाडांची ही टीका. गोपीचंद पडळकरांच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक. महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते पडळकरांच्या विरोधात रस्त्यावर. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हल्लाबोल. धाराशिवच्या परंडामध्ये पुरात अडकलेल्या लोकांचं हेलिकॉप्टरच्या मदतीनं रेस्क्यू. लाकीबुकी गावात पुरामुळे अनेकांचे संसार पाण्यात. महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. सोलापूरच्या बार्शीमध्ये द्राक्ष बागा पाण्याखाली. हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल. मदतीसाठी शेतकऱ्यांच्या नजरा सरकारकडे. बीड आणि परिसरात ढगफुटी सदृश पावसामुळे सिंदफणा आणि मांजरा नदीला पूर. नदीचं पाणी गावात शिरलं. एनडीआरएफकडनं मदत कार्य. राज्यातल्या पूर परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा. मुख्यमंत्र्यांच्या सूचना. ठाण्याला मेट्रो मिळावी म्हणून आंदोलनं करावी लागली. 2019 सालच्या सरकारनं कामं थांबवली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीवर निशाणा. राज्यभरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात. घरोघरी घटस्थापना, तर देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. बुलेटिनची सुरुवात आपण शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या बातमीनं करणार आहोत. शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे दसरा मेळावा. 2025 सालच्या म्हणजे यंदाच्या दसरा मेळाव्याचा टीजर ठाकरेंच्या शिवसेनेनं नुकताच प्रसिद्ध केला. यंदाचा दसरा मेळावा हा दोनही ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पार पडतोय. त्यामुळे या टीजरनंतर चर्चा रंगली आहे ती म्हणजे दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर दोन्ही ठाकरे एकत्र येणार का याची. हिंदुस्तान एकमेव हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान. एक मैदान, एक पक्ष आणि एक विचार म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा. 1966 सालापासून दसरा मेळाव्याची ही परंपरा अबाधित आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे अशा 3 पिढ्यांच्या साक्षीनं दसरा मेळाव्याची मशाल धगधगती. याच दसरा मेळाव्याचा यंदाचा टीजर प्रसिद्ध झालाय. आणि या टीजर सोबत नव्या चर्चांनीही जन्म घेतलाय. ठाकरे बंधूंची राजकीय कटुता मिटल्याच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा पार पडतोय. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार का याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिवसेनेकडनं प्रकाशित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्याच्या टीजरमध्ये न कुणाचा फोटो आहे न कोणत्या पक्षाचं चिन्ह. त्याचसोबत या टीजरमध्ये वापरला गेलेला महाराष्ट्र हित हा शब्द दोनही ठाकरेंच्या एकीचा एक प्रकारे ब्रँड सिम्बॉल मानला जातो.
मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचं मराठीचं नाही, महापालिकेचं आहे. अरे नुसता महापालिकेचं नाही, तर आमच्या महाराष्ट्राचं आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. त्यामुळे टीझर प्रकाशित झाल्यावरती दोघा भावांच्या दसरा मेळाव्यातल्या एकीची चर्चा आता जोर धरतीये. महाराष्ट्राच्या हितासाठी गर्जना होणार ठाकरेंची असा एक जो टीझर लॉन्च झालेला आहे त्यावरून ठाकरेंचा इरादा स्पष्ट दिसतोय. ठाकरेंची या शब्दामध्ये अर्थ दडलेला आहे. दोन्ही ठाकरे एकत्र येणार असाच त्याचा अर्थ आहे. आणि हे दोन्ही ठाकरे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर एकत्र येणार का, एकत्र भाषण करणार का आणि तिथेच त्यांच्या युतीची घोषणा करणार का, याबद्दलची उत्सुकता आता कमालीची ताणली जाणार आहे. आता जो आवाज घुमणार आहे मतांसाठी लाचार होऊन राहुल गांधी यांचे उंबरठे झिजवणाऱ्यांचा आवाज त्या शिवाजी पार्कला येणार आहे, घुमणार नाही आहे. गेले 3 वर्ष आम्ही ऐकतोय तीच ती रटाळ भाषणं, तेच ते बोलणे, तेच ते टोमणे आणि लाचार झालेले ज्यांनी हिंदुत्व सोडलेले आहेत अशा लोकांचं भाषण त्या शिवाजी पार्कला होणार आहे. दसरा मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का याविषयी प्रत्येक जण अंदाज आपला वर्तवत असताना दोनही बाजूंच्या नेत्यांनी मात्र सावध भूमिका घेतल्याचं चित्र आहे. की दसरा मेळाव्यानंतर लगेच काही काळामध्ये मुंबईसह 27 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. विशेषतः मुंबई सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. अशा पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राशी शिवसैनिकांशी काय संवाद साधतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि ते तशीच राहू द्या. राज ठाकरे पण येणार आहेत काय मेळाव्याला? ठाकरेंचे विचार ऐकायला जनता येते आणि शिवतीर्थ हे ठाकरेंच्या विचारांचं बलस्थान आहे. त्याच्यामुळे ठाकरेंचे विचार ऐकायला जनता येईल आणि ठाकरेंचे विचार ऐकायला मिळतील. शिवसेना सोडल्यापासून गेली अनेक दशकं राज ठाकरे शिवसेनेच्या एकाही व्यासपीठावर दिसलेले नाहीये. आता जरी दोन भावांमधला दुरावा मिटलेला असला तरी दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा स्वतंत्र बेस आहे. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा आहे तर राज ठाकरेंचा गुढीपाडवा मेळावा. त्यामुळे एका भावानं दुसऱ्याच्या पक्षीय कार्यक्रमात उपस्थित राहणं ही तितकीशी सोपी बाब नाही. पण राजकारणात अशक्य काहीही नसतं. त्यामुळे आगामी दसरा मेळाव्यात आवाज कुणाकुणाचा घुमतो यावरती राज्यातली आगामी महानगरपालिका निवडणुकांची समीकरणं अवलंबून असतील हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यापुढची बातमी धनंजय मुंडेंच्या एका महत्त्वपूर्ण वक्तव्याची. त्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींना विनंती केलेली आहे की आता मला रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या. गेले अनेक महिने धनंजय मुंडे हे मंत्रिपदापासून दूर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केलेली ही मागणी सध्या चर्चेत आहे. रायगडमधल्या एका कार्यक्रमात बोलताना सुनील तटकरेंच्या समोर काहीतरी जबाबदारी द्या अशी मागणी मुंडेंनी केली आहे आणि यावेळेला योग्य वेळी मुंडेंना संधी देऊ असं तटकरेंनी म्हटलंय. पण धनंजय मुंडेंची मागणी ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर काहीसं मिश्किल भाष्य केलं. पण पक्ष त्यांच्या मागणीचा जरूर विचार करेल, तोवर आपल्याकडे काम आहे असं म्हणत भुजबळांनी मुंडेंना हे कामही सांगितलंय. कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो तर चालतं. पण आता रिकामं ठेवू नका. जबाबदाऱ्या कसं हीच विनंती करतो. जबाबदारी द्या. त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल, सूचनांचं पालन केलं जाईल. जबाबदारी द्या. त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल, सूचनांचं पालन केलं जाईल. धन्यवाद.
ते मला काही कल्पना नाही, मी ऐकलं नाही ते. परंतु आता त्यांनी तसं म्हटलंच असेल तर ते पक्ष जो आहे तो विचार करेल. आणि तोपर्यंत आपलं मी मात्र एवढंच सांगेन की एक काम जरूर आहे आपल्याकडे, बाकीचं ते काही अजितदादा बघतील, पण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे, ओबीसीचं आरक्षण करणे, ते काम मात्र जे आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं तर बरं आहे, त्यांचं पण स्वप्न पूर्ण होईल. कुणी गेली विरोध करा, आम्ही तर कामावर जाईन मला बराचसे कांदायला, हा तरी काम आहे. ती कामा प्रश्न आहे का काय, ते राजकीय प्रश्न आहे, तिथलं काही करोत काय आपल्याला काय त्याची देणं घेणं नाही ना. मराठ्याच्या वाटत जायचं नाही, हा पुन्हा आमच्या नादी लागायचं काम करायचं नाही, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. नसता अजितदादाला सुद्धा अडचण उभा करणार नाही. मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा, अजितदादाचा कार्यक्रम झाला. शेवटी त्यांचा पक्ष आहे, त्यांनी काय निर्णय घ्यावा त्यांचा त्यांनी घ्यावा. फक्त ज्या संतोष देशमुखांची हत्या झाली त्यांच्या आत्म्याचाही थोडा विचार करावा. आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याच्याच निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सांगलीमध्ये महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढला. मोर्चानंतर झालेल्या सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पडळकरांचा निषेध नोंदवताना देवेंद्र फडणवीसांवरती निशाणा साधला. गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रामध्ये कुणी आणलं असेल तर एक तर पहिलं नाव कोणाचं घेतलं जाय तर देवेंद्र फडणवीस साहेबांचंच त्या ठिकाणी आपण नाव घेऊ शकतो. आणि यांनी काय केले, त्या अवतीभवती यांनी बहुजन समाजाचे काही नेते ठेवले. स्वतः स्वच्छ राहायचं आणि म्हणायचं सुसंस्कृत आम्ही आहोत, आम्ही संस्कृती जपतो. अरे पण तुमच्या आसपास जे नेते तुम्ही ठेवलेत त्यांना जे तुम्ही खालच्या लेवलला जाऊन बोलायला लावता त्यातून तुम्ही काय संदेश देता. आमच्या बीडाकडे कुत्र्याचे 3 प्रकार आहेत, साधा कुत्रा, पिसाळ्याला कुत्रा आणि खरजुला कुत्रा. तसा हा खरजुला कुत्रा हा जयंत पाटील साहेबांच्या बद्दल आईबद्दल बोलतो. पण आवाज साहेब, जयंत पाटिल साहब को गाली देना तो बहाना है, अवधूत वडार की आत्महत्या का पीछे जो घटना है उसको छुपाना है.